गडचिरोली जिल्ह्यातील नासिर खापल्ली येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापकाला मारहाण करणाऱ्या कंत्राटदाराला पोलिसांनी अटक केली आहे। मात्र या विषयावर शिक्षक संघटना आक्रमक झाल्या असून पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय शिक्षकांनी घेतला आहे। गडचिरोली जिल्ह्यातील नासिर खोपल्ली येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापकाला मारहाण करणाऱ्या कंत्राटदाराला पोलिसांनी अटक केली आहे। मात्र या विषयावर शिक्षक संघटना आक्रमक झाल्या असून पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय शिक्षकांनी घेतला आहे। सिरोचा तालुक्यात कंत्राटदार राजन्ना पोचम तोटा यांनी नासिर खोपल्ली जिल्हा परिषद शाळेत स्वच्छतागृहाचे बांधकाम केले। या बांधकामाच्या प्रलंबित देयकासंदर्भात जॉब विचारण्यासाठी कंत्राटदार तोटा हे शनिवारी शाळेत गेले। दरम्यान मुख्याध्यापक अंगुरवार व कंत्राटदार तोटा यांच्यात बाचाबाची झाली। राग अनावर झाल्याने कंत्राटदार राजन्ना तोटा यांनी मुख्याध्यापक रमेश अंगुरवार यांना बेदम मारहाण केली। कंत्राटदार तोटा यांच्या विरोधात भादवीचे कलम 323, 224, 353, 342 अन्वये शनिवार गुन्हा दाखल केला होता। मारहाणीत जखमी झालेले नासिर खोपल्ली जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक रमेश अंगुरवार यांच्या तक्रारीवरून सिरोचा पोलिसांनी रविवारी सायंकाळी तेलंगणा राज्याच्या महादेवपूर गावातून मारहाण प्रकरणातील आरोपी कंत्राटदार राजन्ना पोचम तोटा याला अटक करून सिरोचा पोलीस ठाण्यात आणले। पुढील कारवाई दरम्यान त्यांना न्यायालयात उपस्थित केले जाणार आहे। या कारवाईमुळे शिक्षक संघटना मात्र आता आक्रमक झाल्या असून पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन करणार आहेत। सोबतच शिक्षकांची शिष्टमंडळ पोलीस अधीक्षकांची भेट घेणार आहे।